नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा माझा विषय आहे की बँकिंग उद्योगामध्ये 8 लाख निवृत्तांची संख्या आहे. अधिकारी वर्ग आहे, क्लास 3 आहे, क्लास 4 आहे, म्हणजे अवॉर्ड स्टाफ आहे. राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत पूर्वीच्या, आणि आरआरबीचं मोठं क्षेत्र आहे. या सर्वांना बँकिंग उद्योगामध्ये जेव्हा महागाई भत्त्याच्या निर्देशांकाला जोडलेली पेन्शन, त्याचा करार 1993 साली झाला, म्हणजे त्याला इंडेक्स लिंक पेन्शन असं आपण म्हणतो. त्यानंतर सगळ्यांना पेन्शन मिळू लागली, पण दर 5 वर्षानंतर जी बेसिक पेन्शन अपडेट व्हायला पाहिजे, जसं ते केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पे कमिशन प्रमाणे होतं, की प्रत्येक कमिशन नंतर त्यांचं पेन्शनरांचं सुद्धा बेसिक पे वाढतो, म्हणजे बेसिक पेन्शन वाढते. त्याला आपण बेसिक पेन्शन अपडेशन असं म्हणतो. आता इंडियन बँक असोसिएशनने सुप्रीम कोर्टामध्ये सिंगलाच्या केसमध्ये असं एक ऍफिडेव्हिट फाईल केलं की देर इज नो प्रोव्हिजन ऑफ अपडेशन. आणि इथेच राग येणं, संताप येणं हे साहजिक आहे. याच्यामध्ये बेसिक पेन्शन अपडेशन नाही असं जेव्हा IBA म्हणतं, त्याला खरा प्रतिवाद कोणी करायला पाहिजे? तर ज्यांनी अग्रीमेंट्स केलेले आहेत त्यांनी करायला पाहिजे. आता अग्रीमेंट AIBA आणि AIBOA यांनी केलेलं आहे. 1993 मध्ये अग्रीमेंट केलं. 1995 मध्ये सर्व बँकांच्या संचालक मंडळामधून जसं बायपोटॅट मध्ये ही प्रोव्हिजन आली, तसं OSR मध्ये पण आली. त्यामुळे पहिलं ऑप्शन इश्यू झालं 1995. तेव्हा बँकांमधून, बोर्डामधून पेन्शन रेग्युलेशन वितरित करण्यात आलं. ऑप्शन सर्वांनी लिहून दिले. चक्क 52% लोकांनी दिले, 28% नाही दिले. हा एक इतिहास झाला. त्यावेळेस 1/186 पासून लागू झालेलं पेन्शन, याच्यामध्ये पेन्शन अपडेशनचा फॉर्म्युला लिहिलेला असल्यामुळे तो सेक्शन 35 मध्ये जेवढे निवृत्त होते 1/187 पूर्वी, त्या सर्वांना बरोबर अशी पेन्शन मिळालेली आहे. पण यातल्या आता जगलेली किती हे आपल्याला माहिती नाही. आपण जरा पुढे जाऊ. त्यानंतर बायपोटेट होत गेले. 97 ला झालं, 2002 ला झालं, 7 ला झालं, वगैरे वगैरे. आता या ठिकाणी जे निवृत्त झाले त्यांना दर 5 वर्षाने पगारवाढ जशी होती तशी पेन्शनची पण बेसिक पे वाढली पाहिजे, म्हणजे अपडेशन झालं पाहिजे. ते झालं नाही. DA मिळतो की नाही, पेन्शन मिळतो की नाही, मिळतो. तक्रार कुठे? बेसिक पे वाढत नाही. IBA असं म्हणतं की अशी प्रोव्हिजन नाही. कोण सांगतो नाही म्हणून? मी तुम्हाला सांगतो. 95चं रेग्युलेशन आल्यानंतर 2002 मध्ये मी स्वतःच एका राष्ट्रीयकृत बँकेत संचालक होतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अप्रूव्ह होऊन भारत सरकारचा जो ठराव असतो, तो पेन्शन रेग्युलेशन मधलं हा जो भाग आहे, महत्वाचा भाग लक्षात घ्या, की तुम्हाला बेसिक पे अपडेशनचा क्लॉज 11 मध्ये एक अधिकार लिहिलेला आहे. तुम्हाला मिळणारी पेन्शन तुमच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या 50%तून मिळते. नंबर 1, ती इंडेक्स लिंक आहे, म्हणजे महागाई भत्त्याच्या निर्देशांकाशी जोडलेली आहे. तुमचा पैसा त्या कॉर्पसचा भाग आहे, म्हणून तुम्ही स्टेक होल्डर आहात. पण त्याचबरोबर ऍक्च्युअरीचा रिपोर्ट घेऊन पेन्शन कॉर्पस मध्ये किती रक्कम असली पाहिजे, हे 93 सालचा जो डाटा मला आठवतो, तेव्हा पंडित अँड कंपनी हे ऍक्च्युअरीज होते. इंडियन बँक ऑफ त्यांना एंगेज केलं होतं आणि तेव्हा संघटनांशी सल्लामसलत केली होती. पण मुद्दा असा की पेन्शन कॉर्पस दरवर्षी अपडेट राहावा म्हणून ऍक्च्युअरीचा रिपोर्ट मॅन्डेटरी असताना तो बँकांनी अंमलात आणला नाही, ही तक्रार आहे. म्हणून पेन्शन अपडेशन होत नाही आणि म्हणून कॉर्पस इनएडिक्वेट आहे, हा दुसरा मुद्दा. पण सरकारने परत 2002 मध्ये ही दुरुस्ती केली. सेक्शन 35 मध्ये जो फॉर्म्युला लिहिलेला आहे, तो पुन्हा तो लिहून काढण्यात आला आणि तो सरकारकडून बोर्डातून आलं, म्हणजे हा सरकारचा नियम झाला. त्यानंतर 2010 मध्ये जे लोक पहिल्यांदा ऑप्शन घेण्यापासून चुकले, त्यांनी त्यांचं ज्ञान जे काही वापरलं ते 10 ला
त्यांना सुबुद्धी झाली, पेन्शन ऑप्शन लिहून दिला. मी तुम्हाला सांगतो 3,30,000 लोकांनी पेन्शन ऑप्शन लिहून दिला. त्या करारावरती माझी सही आहे. मी तेव्हा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईजचा सेक्रेटरी होतो. तेव्हा नडाफ हे आयबोकचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांची सही नाही आहे, ते स्टेट बँक ऑफ इंडियातले आहेत. पण आयबोकच्या वतीने आयबोकचे अन्य नेते त्यांनी सह्या केलेल्या आहेत. मी त्यांची नावं घेत नाही. त्यामुळे 3,30,000 लोकांना पेन्शन ऑप्शन नंबर 2 मिळाला आणि पेन्शन कॉर्पस मध्ये 4,000 जवळजवळ 4,000 मला वाटतं 700 कोटी असावेत जेवढा कॉर्पस डेफिसिट होता, डेफिसिट तो भरून काढण्याचं काम आयबीए म्हणजे बँकांच्या मॅनेजमेंटचे 70% भरले आणि रिटायर झालेले कर्मचारी त्यांचं प्रॉव्हिडंट फंड व्याजासहित घेऊन आल्यानंतर ज्यांनी ऑप्शन दिले असे सगळ्यांनी मिळून 30% कॉन्ट्रीब्युशन ही एम्प्लॉईज आणि ऑफिसर्स कडून आली. मुद्दा काय? मुद्दा पेन्शन कॉर्पस फुल झाले. बेसिक पेन्शन अपडेशनचा नियम लिहून काढण्यात आलेला आहे 2002 मध्ये. तो 93 मध्ये आहे, तो 2002 मध्ये आहे. पेन्शन कॉर्पस हा नेहमीच अपडेटेड राहावा ही मॅन्डेट ऍक्च्युअलीच्या रिपोर्ट प्रमाणे प्रत्येक बँकांच्या बोर्डातून आलेली असताना ती प्रत्येक बँकेच्या मॅनेजमेंटने ती फॉलो केली नाही, ही त्यांची चूक आहे. 2010 ला काय घडलं? 3,30,000 लोकांची पेन्शन आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो 98% लोकांची पेन्शन बास्केट फुल झाली. ते पहिल्या टप्प्यात 52%, दुसऱ्या टप्प्यात मला वाटतं 46%. पण 2% अर्थात त्यांनी बँका सोडण्याचा निर्णय घेतला असेल किंवा काय असेल, 98% लोकांचं फुल झालं. आता ह्या पुढे बेसिक पेन्शन ऑपरेशन करणं हे बँकेचं काम आहे. कारण नवीन येणाऱ्या प्रत्येक माणसाला 1 मे 2010 नंतर एनपीएस लागू होते. त्यामुळे 31 मे 2010च्या आधी ज्यांनी ऑप्शन लिहून दिला ते जगतायत तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळणं, ते मेल्यानंतर त्यांच्या स्पाऊसना फॅमिली पेन्शन मिळणं, त्यासाठी पेन्शन कॉर्पस असणं ही पेन्शन कॉर्पसची गरज आहे. म्हणून तो दरवर्षी अपडेटेड पाहिजे. तुमचे पैसे तिथे आहात म्हणून तुम्ही स्टेक होल्डर आहात, पण त्याचबरोबर बँकांच्या नफ्यातला भाग इन्फ्लेशन कव्हर करणारा आणि या ठिकाणी ऍक्च्युअलच्या रिपोर्ट प्रमाणे जी गरज आहे तेवढा पैसा नफ्यातून येणं असा तो पेन्शन अपडेशनचा अर्थ आहे. याच्यावरती निगराणी कोणी करायला पाहिजे होती? ज्या युनेसने 2010 साली सेटलमेंट केलं त्यांची जबाबदारी आहे, बँकांची जबाबदारी आहे. पण 2010 नंतर काय झालं? दोघे जण आपले कार्य विसरलेले आहेत आणि म्हणून एक्सग्रेशनचा प्रश्न 2024च्या सेटलमेंट मध्ये आला. हा मोठा गुन्हा आहे. कायद्यान्वये बेसिक पेन्शन अपडेशन करण्याच्या ऐवजी एक्सग्रेशनची भाषा जोर जोरात लोक जेव्हा करू लागले तेव्हा तो काय म्हणावं त्याला, हक्क सोडून भीक घेतली. हक्काची गोष्ट म्हणजे दर 5 वर्षाने बेसिक पेन्शन अपडेशन होणं, हा एक भाग. मी सगळं का सांगतोय? कारण म्हणजे आत्ता फेब्रुवारी 10 ला मुंबईच्या हायकोर्टामध्ये जी केस ऑल इंडिया बँक ऑफिस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एस नागराजन, पिटिशनर नंबर 1 आणि मी स्वतः विश्वास उडगी पिटिशनर नंबर 2 या ठिकाणी आहोत. आमच्या हातातले सगळे पुरावे, अगदी 2019 ला आरबीआयने जी पेन्शन दिली त्या पेन्शन रेग्युलेशन मध्ये बेसिक पेन्शन अपडेशन नसताना त्यांना ते लिहून काढावं लागलं आणि आपल्याकडे असताना आणि आपण ऑन द लाईन्स ऑफ आरबीआय पेन्शन स्वीकारलेली असताना आपल्याला बेसिक पेन्शन अपडेशन नाही. त्यांना मिळाली, खूप छान गोष्ट झाली. त्यांना मिळाली, मागच्या आठवड्यात नाबार्डला मिळाली, खूप छान झालं. ज्यांना मिळणं हवं होतं त्यांना मिळालं पाहिजे. माझं म्हणणं युनिट ट्रस्ट ऑफ इंडियातल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पण मिळालं पाहिजे. नाही मिळाली त्यांना. पण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा बँकिंग उद्योगामध्ये तुम्ही आणि मी 8 लाख लोक हे त्याचे हक्क ठेवून आहोत की आम्हाला आमचं बेसिक पेन्शन अपडेट पाहिजे. म्हणजे 93 ते 97, 97 2002, 2002 ते 2007, 7 नंतर 10, म्हणजे अगदी आता लेटेस्ट जे काही आपण 2020 नंतर केलं, त्या सर्व ठिकाणी दर 5 वर्षाने अपडेशन होणं. जसं पगार वाढतो
बायपटेट आणि जॉईंट नोटमध्ये, तसं दर 5 वर्षाने पेन्शन वाढणं, यालाच तर अपडेशन म्हणतात. हा एक भाग झाला. ही मी सगळी चर्चा का करतोय? कारण 18 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी आता दुसऱ्यांदा होणार आहे. परवा 10 तारखेला सुनावणी झाली, 2 दिवसापूर्वी. त्या ठिकाणी शिंगला आणि अन्य काही केसेसमध्ये मोठीच्या मोठी एक टीम आहे वकिलांची दोन्ही बाजूला, आणि त्या ठिकाणी पहिल्या प्रथम सुनावणी झाली. आणि मग सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने एक डायरेक्शन दिली की पेन्शन रेग्युलेशन प्रमाणे सर्व बँक कर्मचाऱ्यांना बँकिंग उद्योगात पेन्शन मिळाली पाहिजे. म्हणून डायरेक्शन असं म्हणते की 1/186 पासून लागू होणारी ही पेन्शन 93 मध्ये सेक्शन 35 लिहिलेलं आहे म्हणून तिथे अपडेशन आहे, त्या लोकांना मिळालं. कुणाला? 87च्या आधीच्या 87च्या नंतरच्या नाही मिळालं. 95 मध्ये रेग्युलेशन आली, त्यानंतर ती अपडेट झाली 2002 मध्ये. जे मगाशी मी सांगितलं बोर्ड रेझोल्युशन आहे. बोर्ड रेझोल्युशन याचा अर्थ भारत सरकारच्या DFS ने मान्यता दिल्यानंतर ते सरकारचा ठराव म्हणून बोर्डात येतो आणि त्यानंतर ती तुमची पेन्शन रेग्युलेशन बनतात, म्हणजे तो कायदा बनतो. पेन्शन हा आपला एक अधिकार आहे आणि पेन्शन हा विथ अपडेशन हाही अधिकार आहे. आपल्याला बेसिक पेन्शन अपडेशन नाही मिळालं, हा आपल्यावरती अन्याय झालाय. आणि सिंगलाच्या केसमध्ये आता आर्ग्युमेंट सुरू झाली की पेन्शन रेग्युलेशन मस्ट बी इम्प्लिमेंटेड आणि 3 पद्धतीने आम्हाला स्टेटमेंट द्या. 87 पर्यंतच, त्यानंतर 2011 पर्यंतच, म्हणजे 2003 पर्यंतच. त्याच्यामध्ये रेग्युलेशन 11 माझ्या दृष्टीने महत्वाचं काय, रेग्युलेशन 11 ज्याच्यामध्ये बेसिक पेन्शन अपडेशन आणि आपला कॉर्पस कसा चालावा ह्याच्याविषयी तो मॅन्डेटरी प्रोव्हिजन जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि 2019 नंतर RBI प्रमाणे जे नाही मिळालं, तर हे सगळे चार्ट्स जेव्हा IBA आणि बँकाचे मॅनेजमेंट आपापल्या वकिलांमार्फत कोर्टाला सादर करतील, जी IBA म्हणते की असं कुठेच लिहिलं नाही हो, बेसिक पेन्शन अपडेशन हा कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा अधिकारच नाहीये, असं जेव्हा IBA एका खोट्या ऍफिडेव्हिट मार्फत सुप्रीम कोर्ट सांगते, त्याची आता छाननी परीक्षा नक्कीच होणार. IBA शपथेवर किती खोटं बोलते, आणि हे असं खोटं बोलून 8 लाख लोकांवरती पेन्शन न देण्याचा गुन्हा त्यांनी केलेला आहे. पेन्शन आपल्याला मिळते आपल्या पेन्शन कॉर्पस मधून, हे कृपा करून लक्षात घ्या. आपली पेन्शन ऑन द लाईन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकिंग उद्योगात आपण पहिल्यांदा करार कोणते आणलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकांनी ते आणल्यानंतर नाकारलं. बँकिंग उद्योगात सुद्धा होय 38% लोकांनी नाकारलं. ती गाडी जी चुकली ती परत यायला 2010 हे सर्वांना माहिती आहे. पण सर्वांचं सगळं कल्याण होणं आवश्यक आहे, ते झालं 2010 पर्यंत, मी सांगून झालं ते. आता मुद्दा माझा काय की 8 लाख लोकांची बेसिक पेन्शन अपडेशन होऊ घातली असताना तुम्ही एस ग्रेशाची सही करता, ही संघटनांची चूक आहे, ते मान्य करणार नाहीत. पेन्शन कॉर्पस मध्ये हेळसांड झाली आहे हे कोणी मान्य करत नाही. बँकांनी पेन्शन कॉर्पस मध्ये पैशाचा मार्केटमध्ये वापर केलाय, ही खरी तर वस्तुस्थिती आहे. हे केव्हा घडलं? 2015 पासून ते 2025 पर्यंत, आणि आजही होत आहे. EPFOचा पैसा जातोय मार्केटमध्ये, या पेन्शन कॉर्पसचा पैसा इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे 15% द्यायला पाहिजे मॅक्झिमम. 15% मॅक्झिमम आहे. 85% जर द्यायला लागला, 50% जर जायला लागला, हे कोणालाच माहित नाही. पण जे आकडे कळतात त्यातून मी स्वतः काही व्हिडिओ केलेत बँक ऑफ बडोदा संदर्भात. माझा मुद्दा लक्षात घ्या. MK सिंगलाच्या केसच्या निमित्ताने जी डायरेक्शन आली आहे ते 8 लाख लोकांच्या भल्याच्या दृष्टीने काम करते. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन ही एकमेव संघटना त्या एस रेषाला विरोध करत आता कोर्टामध्ये लढाई करते. पिटिशन नंबर 2 मी आहे, पिटिशन नंबर 1 S नागराजन जनरल सेक्रेटरी असलेले ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आहे. त्यामुळे 10 तारखेला मुंबई हायकोर्टातले केस, त्याही ठिकाणी IBने अजूनही ऍफिडेव्हिट दिलं नाही, भारत सरकारने अजूनही ऍफिडेव्हिट दिलं नाही. मला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऍफिडेव्हिट दिलाय, बघूया 10 तारखेला देतात का. पण सिंगलाच्या केसमध्ये आता सुनावणी सुरू झाली आहे, त्याचा परिणाम आणि ह्या केसचा परिणाम हा जवळजवळ सारखाच आहे. पण एक चूक आपण करूया नको. काही लोकांचा असा समज आहे
की पेन्शन कॉर्पोरेशनचे पैसे आहेत की नाही आम्हाला सांगू नका, आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट कडून पेन्शन द्या. इथे आपली चूक होते. आपली पेन्शन 50% प्रॉव्हिडंट फंड, हा प्रॉव्हिडंट फंड खात्यातून पेन्शन खात्यात गेलेला आहे. तो एक ट्रस्ट आहे. त्याच्यामध्ये महागाई भत्त्याच्या निर्देशांकाला जोडलेली ती पेन्शन आहे. म्हणजे आपला 50% प्रॉव्हिडंट फंड तिथे आहे. मॅनेजमेंटने महागाई भत्ता जसा वाढतो त्याची तरतूद नफ्यातून करणं आणि ऍक्च्युअरीचा रिपोर्ट घेऊन दरवर्षी ऍडेक्वेट फंड्स त्या पेन्शन कॉर्पस राहतील हे नफ्यातून बँकेने तरतूद करायची आहे. प्रत्येक मॅनेजमेंटने तरतूद करायची आहे. आणि ही बँक सरकारी बँक केंद्र सरकारच्या मालकीची आहे. हा कायदा झालेला आहे म्हणून तो मॅनेजमेंट बंधनकारक आहे. आणि आता ती बंधनं न पाळता 8 लाख लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम त्या बँकांनी केलेलं आहे. त्याचा जाब जबाब सुप्रीम कोर्टात होईल आणि होय मुंबई हायकोर्टात पण होईल. म्हणून सेंट्रल बजेटमधून आपलं फंडिंग होत नाही हे कृपा करून लक्षात घ्या. आपली पेन्शन आपल्या पेन्शन कॉर्पस मधून मिळते. त्याची योजना आपण 93च्या सेटलमेंट केली. 95 95ला ऑप्शन्स आले. 95चे ऑप्शन्स 2003च्या बोर्ड डिसिजन मध्ये पेन्शन रेग्युलेशन पुन्हा एकदा स्पष्ट झाली. ऍक्च्युअली रिपोर्ट मॅन्डेटरी झाला. 19 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फॅमिली पेन्शन तर मिळाली, पण बेसिक पेन्शन अपडेशन मिळालं. आता ते नाबार्डलाही मिळालं, आम्हाला का नाही मिळालं? आमचा प्रश्न हा IBA सोडवू शकत नाही. आमच्या लोकांनी एस रेषा घेतला म्हणून लोक तळतळाट करतात. पण अधिकार पाहिजे, भीक नको. हा खरा त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण अधिकाराच्या गोष्टी बोलतो आणि म्हणून सुप्रीम कोर्ट असो किंवा मुंबई हायकोर्ट असो, आपल्या पेन्शन कॉर्पस मधून आपण मरेपर्यंत बेसिक पेन्शन अपडेट करून आणि मेल्यानंतर आपल्या स्पाऊसला आपण फॅमिली पेन्शन देणं, याकरता पेन्शन कॉर्पस हा सतत फुल ठेवणं ही मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे. याकडे मी तुमच्या सर्वांचं लक्ष वेधतो. आणि म्हणून बजेटमधून फंडिंग असणारं आपलं पेन्शन नाहीये. आपलं पेन्शन आपल्या पैशातून आणि बँकेच्या नफ्यातून महागाईला भेडसावणारी जी परिस्थिती इन्फ्लेशन, म्हणून ते महागाई भत्त्याच्या निर्देशांकाला जोडलेली पेन्शन अशी आपली संकल्पना आहे. कृपा करून लक्षात घ्या. घोडा मैदान जवळ आहे. 10 तारखेला केस आहे. पुन्हा 18 तारखेला सुप्रीम कोर्टात केस आहे. आपले मुद्दे पुराव्यानिशी मुंबईच्या हायकोर्टात आहेत. त्यामुळे आता 8 लाख लोकांचा पेन्शनचा रस्ता खुला झालाय, जो इंडियन बँक असोसिएशन आणि भारत सरकारने रोखला होता. कोर्टामधून न्यायाचा आवाज उठलेला आहे. हाच न्यायाचा आवाज 2026 वर्ष आपल्याला बेसिक पेन्शन अपडेशन यशस्वीरित्या आपल्या हातात पडेल. आणि त्याकरता आपल्या बँका पब्लिक सेक्टर बँका म्हणून टिकल्या पाहिजेत. होय, IDBI बँक सकट सर्व बँका या पब्लिक सेक्टरमध्ये असल्या तरच आपल्याला पेन्शन मिळू शकते. हीच ती खरी पेन्शन आपण 93 साली लढवून मिळवली आहे आणि तो कायदेशीर अधिकार आहे. आणि बेसिक पेन्शन अपडेशन हा सुद्धा कायदेशीर अधिकार भारत सरकारने मान्य केलाय. म्हणून हम लढेंगे हम जीतेंगे ही आपली घोषणा आहे. ते तर प्रत्यक्षात येण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. कृपा करून नीट समजून घ्या. सेंट्रल बजेटमधून आपल्याला पेन्शन मिळत नाही हे पुन्हा पुन्हा सांगतो. आपली पेन्शन आपल्या बँकेच्या कॉर्पसवरून मिळते. म्हणून आपली बँक जगली पाहिजे, वाढली पाहिजे, ती राष्ट्रीयकृत बँक राहिली पाहिजे, एवढीच या ठिकाणी आपली अपेक्षा आहे. आणि बँक राष्ट्रीयकृत राहण्यासाठी आपण निवृत्त झालो तरी लढलं पाहिजे, हे डोक्यामध्ये घट्ट ठेवा. नाहीतर आमची पेन्शन कोण राखतं? ज्या दिवशी बँक विकली जाईल त्या दिवशी विकत घेणारा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणारा आपली पेन्शन देणार नाही. म्हणून लढाई खूप जोराची आहे. संकट मोठं आहे. पण पेन्शन टिकवण्याच्या आशा पण तेवढ्याच वाढलेल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या आठवड्यातली
जी सुनावणी झाली ती अत्यंत आशादायक आहे. धन्यवाद. थांबतो. सर, तुम्ही व्हिडिओ बंद केला.